आणि त्या पकार डोहाच्या शेजारी आपल्या दगडाने इंद्रिय टेसून टाकलं. त्यावेळेस सगळा समाज रडत होता, ओळखत होता, भगवान बाबा कुठं असतील, भगवान बाबा कुठं असतील. एका झुरपाड, मिरगुडीचं झुरपाड होतं. ते मिरगुडीच्या झुरपाडात बाबा पडले, बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. रक्त सांडायला लागलं. रक्त जिथं तिथं सांडलं तिथं तुळशी उगवल्या. त्या तुळशी माता सांगत होत्या की राष्ट्रसंत भगवान बाबाच्या आयुष्यामध्ये त्याच्या कर्माला, त्याच्या कीर्तीला इतका सुद्धा डाग नव्हता. ते पवित्रतेचं ठिकाण म्हणजे तुळस माता सांगून गेली. तुळस सांगत होती लोकाला की बाबा हे चुकीचं वागले नाही. बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थ करून या समाजाच्या हितासाठी, लोकांसाठी जगले आणि लोकांसाठी कर्म केलं. त्या कर्माची श्रेष्ठ गणती करत असताना साक्षात भगवान विष्णूला, जी भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळस माता आहे, ती तुळस भगवान बाबाच्या रक्तातून उगवावी. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेती, धावून आले देव दिले अभय देती. आरती भगवान बाबा चिदानंदाचा बाबा, वैराग्य मूर्तिमंत, ईश्वर शांती त्रिशोभा. आयुष्यभर पाण्यावर बैसोनी वाचिली ज्ञानेश्वरी, पाण्यावर बैसोनी वाचिली ज्ञानेश्वरी. आयुष्यभर या जगाला सत्य असताना योगी, ऋषी, कपी, महात्मे, मुनी, संन्यासी यांना लाजवेल इतका परमार्थ राष्ट्रसंत भगवान बाबांना केला. कर्मश्रेष्ठ झालं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आजरामर कीर्ती राहणार.